आता लवकरच नवरात्री सुरू होणार आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीची आराधना आणि उपासना करत असतो. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते. आपण आपल्या कुळानुसार कुळाचार करत असतो. प्रत्येकाची देवी ही वेगळी कुळानुसार असते. आपल्या महाराष्ट्रात 3.5 पीठांपैकी आपल्याला आपली देवी कोणती ही ती माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या देवीची सेवा करणं किंवा आपण आपल्या देवी आई भगवतीची सेवा करू शकतो. तर आपल्याला नवरात्रींमध्ये कोणकोणती सेवा करायची आणि कोणती आपल्याला सेवा करून आणि आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि तुम्ही आवर्जून नवरात्र येण्याच्या आधी तर नक्कीच तुम्ही आपली कुलदेवता कोणती ती आवर्जून नक्कीच तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रात विचारू शकतात. नाहीतर मग तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडे जाऊन तुमची कुलदेवता कोणती ती नक्की जाणून घ्या. म्हणजेच आपल्याला आपल्या देवीची कुळाचार किंवा आराधना आणि उपासना करू शकतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रांमध्ये 9 दिवसांमध्ये कोणकोणते देवींची 9 रूपांची आपण सेवा करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेव्हा प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या परंपरेनुसार आराधना किंवा उपासना केली जाते, पण शक्य असेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगेल आवर्जून त्या सेवा नक्कीच नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकतात. तुम्हाला आपल्या कुळाचारानुसार किंवा आपल्या परंपरेनुसार किंवा पद्धतीनुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. काहींच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते, काही ठिकाणी चक्रपूजा केली जाते किंवा काही ठिकाणी अखंड ज्योत लावली जाते, अखंड दिवा लावला जातो. प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक याच्यात आपल्याला वेगवेगळ्या सेवा आपण परंपरेनुसार किंवा कुळानुसार करत असतो. पण तुम्हाला ह्या सेवा आवर्जून तुम्हाला तर देवी तुमची माहिती असेल किंवा तुमची कुलदेवता तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच ह्या सेवा आवर्जून तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते की जेव्हा आपल्याला नवरात्र सुरू होणार आहे, नवरात्रांमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात त्या घरामध्ये खरंच कधीही संकट येत नाही, दुःख येत नाही, अडचणी येत नाहीत. ज्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतात त्या घरामध्ये नेहमी दुर्गा सप्तशतीचे पाठ जर केले तर नक्कीच आपल्याला आपल्या देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की नक्कीच नवरात्रांमध्ये 9 दिवसांमध्ये तुमच्याकडनं तुम्हाला 14 पाठ करायला शक्य होत असेल तर नक्कीच 14 पाठ करा. नाहीतर 9 दिवसांमध्ये तुम्ही 1 पाठ जरी केला तरीही चालणार आहे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर 1 पाठ आवर्जून करा. नाहीतर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच 14 पाठ करा. ज्या घरामध्ये 14 पाठ केले जातं त्या घरामध्ये नवचंडीचा म्हणजे नवचंडी जे आपण करत असतो त्याचं फळ मिळत असतं. ज्या घरामध्ये नेहमी 14 पाठ केले जातात त्या घरामध्ये नवचंडीचं फळ आवर्जून भेटत असतं. म्हणून शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी नक्कीच म्हणजे 9 दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करा. त्याच्यानंतर तुमच्याजवळ तुमच्या कुलदेवतेचा मूर्ती किंवा तुमच्याकडे टाक जर असेल त्यावेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. ज्या घरात कुंकुमार्चनाची सेवा केली जाते त्या घरामध्ये खरंच खूप प्रसन्न होतं आणि आपल्या आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून तुम्ही तुमच्याकडे तुमच्या कुलदेवतेचा टाक किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल जे तुमच्याकडे असेल त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चनची सेवा ही खूप अतिउत्तम सेवा आहे. ज्या घरात केली जाते अतिशय महत्त्वाची सेवा आहे. अजिबात चुकवू नका. कारण की ज्याही सेवा सांगते त्या चुकवणं तुम्हाला तुमची तुम्ही घटस्थापना केलेली असेल तरी पण ह्या सेवा करू शकतात. घटस्थापना तुमच्याकडे नसेल केली, काहींच्या याच्यात असं असतं की सासू सासरे गावाला राहतात आणि म्हणजे नवरा बायको हे वेगळे राहत असतात. मग काही 2 ठिकाणी घटस्थापना होत नसते. म्हणून मग तुम्ही फक्त अखंड ज्योत लावू शकतात की अखंड दिवा लावू शकतात. त्यावेळेस मग आपण ह्या सेवाही करू शकतो. किंवा तुमच्याकडे आपल्या कुलदेवतेचा फोटो असतो, टाक तर तुमच्या सासू सासऱ्यांकडे असेल तर टाक तर नाही असू शकतो. पण मग तुमच्याकडे तुमच्या देवीची किंवा मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्ही त्याच्यावरतीही कुंकुमार्चन करू शकतात. श्रीसूक्त म्हणून आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं असतं. ही पण अतिशय उत्तम आई भगवतीची सेवा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला 7-8 दिवसात 9 दिवसांमध्ये तुम्हाला एकदा तरी आई भगवतीची आपल्याला ओटी भरायची असते. कारण की आपल्या वर्षभरामध्ये आपल्याला आई भगवतीची ओटी आणि आई भगवतीची ओटी भरणं तितकंच गरजेचं असतं. प्रत्येक वेळेस आपल्याला नवरात्रींमध्ये आपण एका आई भगवतीची ओटी भरून आणि आई भगवतीची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. ओटी भरल्यानंतर तुम्हाला एका सुवासिनीला बोलून तुम्हाला जेवण, पुरणपोळीचं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीचं जेवण म्हणजे जेवण देऊ शकतात आणि जेवण द्यावंच लागतं म्हणून तुम्ही स्वयंपाक करून कुलदेवतेच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हवन करणं जमत असेल तर तुम्ही तुमच्या अष्टमीच्या दिवशी हवन करणं खूप गरजेचं असतं. आपल्याला वर्षभरातून नवरात्रांमध्येच हवन करण्याची संधी येत असते म्हणून तुमच्या घरामध्ये नक्कीच नवरात्रांमध्ये हवन करणं तितकंच गरजेचं आहे. हवन करताना आपण दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण पठण करत असतो आणि प्रत्येक ओवी झाल्यानंतर ज्या हवनामध्ये आपण जी सामग्री आणलेली असते ती सामग्री टाकून आणि स्वाहा म्हणायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. एकदम साध्या आणि सोप्या सेवा आहेत. तुम्ही आवर्जून ह्या सेवा आपल्याला नक्कीच करायच्या आहेत आणि नवरात्रांमध्ये सगळ्या माझ्या जेवढ्या पण माता भगिनी आहेत त्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही कुंकुमार्चन झालं, ओटी भरणं झालं, नंतर हवन झालं आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ हे आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच नवरात्रींमध्ये करा. कारण की ह्या सेवा खूप महत्त्वाच्या सेवा आहेत म्हणून तुम्हाला शक्य असेल तर ह्या सेवा आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात. आजची सेवा आई भगवतीच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.